युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अशोक खरातला महिला पुरवण्याचं काम ही रुपाली चाकणकर करत होती. महिला आयोगाची अध्यक्षा करत होती आणि महिला आयोगाची अध्यक्षा तर करत होती, पण त्या अशोक खरात संघ काम करणाऱ्या 2 महिला पोलीस अधिकारी पण त्याच्या चुंगलमध्ये सापडलेले आहे. कोण आहे त्या? हा व्हिडिओ पूर्ण बघा. एसीपी आणि डीसीपी या महिला 2 अशोक खरातच्या चुंगलमध्ये सापडल्या होत्या आणि अशोक खरासाठी काम करत होत्या. आणि हा खुलासा न्यूजवर आपल्याच होणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोखोक न्यूज मध्ये तुम्हाला सगळंच काही आपल्या चॅनल मध्ये रोखोकच दिसणार. अशोक खरात हा नाशिकचा आशिक भोंदू बाबा 150-200 नाही तर कितीतरी हजार महिलेवर त्याने टेबल विधी केली. टेबल विधी करून स्वतः महिला टेबलावर बसल्या आणि त्यांनी विधी केली. आणि विधीचं म्हणजे जे विधी तुम्ही आतापर्यंत सोशल मीडियावर पाहिली ते विधी. पण अशोक खरात याने खरंच टेबल विधी केली का? अशोक खरातनी खरंच महिलांना बोलावलं होतं का? कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशात, सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये त्याने असं म्हटलं की महिलांना मी माझ्या टेबलावर बसायला लावलं नाही, महिलांना मी बोलावलं नाही, महिला स्वतःहून टेबलावर बसल्या, स्वतःहून सगळ्या गोष्टी केल्या आणि हा माझा एक विधीचा, एक पूजेचा एक काय आहे, एक भाग आहे असं त्या व्यक्तीनं म्हटलं. त्या कारणामुळं महाराष्ट्रात जल्लोष पेटलेला आहे. आणि महिलेने म्हटलं हेच की आम्ही अशोक खरात जसं सांगितलं त्या पद्धतीने केलं, पण आमच्या मर्जीनुसार सगळ्या गोष्टी झाल्या अशा महिला म्हणून राहिल्या. पण रुपाली चाकणकर पण टेबलावर बसली असेल का? प्रतिभा चाकणकर ही टेबलावर बसली असेल का? काय वाटतं तुम्हाला? जशा बाकीच्या महिला टेबलावर बसल्या, कारण सगळ्या महिला टेबलावर बसणाऱ्या ह्या मोठ्या मोठ्या करोडपतीच्या बायका आहे. बरं, सर्वसामान्य महिला नाही, लक्षात ठेवा. सर्वसामान्य महिला नाही, टेबलावर बसलेल्या सगळ्या ह्या कोण आहे? मोठ्या मोठ्या घरातल्या बायका आहे, मोठ्या मोठ्या लोकांच्या बायका आहे, सर्वसामान्य महिला नाही. म्हणून सांगत आहे तुम्हाला, ज्या टेबलावर बाया बसल्या या सगळ्या मंत्र्या संत्र्याच्या बायका होत्या, उद्योगपत्यांच्या बायका होत्या, बिझनेसमॅनच्या बायका होत्या. आणि ह्या बायका रुपाली चाकणकरला भेटायला जायच्या आणि ते आपलं दुःख रुपाली चाकणकरला सांगायच्या आणि रुपाली चाकणकर रस्ता दाखवायच्या. कोणाचा? अशोक खरातचा. अशोक खरातचा रस्ता दाखवला तर रुपाली चाकणकर ला जे काय भेटायचं ते भेटत होतं. मला काय माहित नाही. आश्रोजल पेत असं रुपाली चाकणकर, त्या कारणामुळे तिला बाबाची सवय झाली असेल. कारण तुम्हाला तर माहिती आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे बाबा निघून राहिले, आता एवढे बाबा येऊन राहिले, त्याची पोलखोल अशी होऊन राहिली तुम्हाला सांगू शकत नाही. गोष्टी आपल्या महाराष्ट्रातल्याच नाही तर बाहेरच्या राज्यातही अशा घटना घडतात, पण तिथलं सरकार प्रेझेंट राहत नाही. पण आपल्या महाराष्ट्रातलं सरकार याच्यामध्ये लवकर प्रेझेंट राहील. आणि जेणेकरून जनतेपर्यंत हे सरकार कशा पद्धतीचे व्हिडिओ दाखवून राहिले देव जाणे. पण गोष्ट हे नाही की अशोक खरात हा व्यक्ती कोण्या पद्धतीचा माणूस आहे हे सगळं जगाला माहित झालं. कारण अशोक खरात हा ऍस्ट्रोलॉजर होता, स्वतःला ऍस्ट्रोलॉजर म्हणत होता, स्वतःला कॅप्टन अशी एक पदवी दिली होती त्या व्यक्तीनं. आणि तो व्यक्तीच्या घरी मोठे मोठे मंत्री संत्री लोक हेलिकॉप्टर विमान घेऊन त्याच्या घरचं आश्रयजल प्यायला यायचे आणि आश्रयजल पिऊन तृप्त व्हायचे आणि मन हे प्रसन्न करायचे आणि पवित्र करायचे. तर काय म्हणाल तुम्ही अशा महामूर्खांना, माणसांना? बरोबर नाही काय? आणि आता जे व्हिडिओ आपण अशोक खरातचे आतापर्यंत व्हिडिओ बघितले सोशल मीडियावर, हे अशोक खरातचे व्हिडिओ व्हायरल करणारा स्वतः पोलीस अधिकारी नाही आहेत, कोणीच व्हायरल केले नाही. हे व्हिडिओ केले नीरज जाधवने व्हायरल. कारण अशोक खरातचे व्हिडिओ व्हायरल करणारा हा नीरज जाधव होय. त्याने हे व्हिडिओ व्हायरल केले, त्या कारणामुळे आपल्याला ते व्हिडिओ पाहायला मिळाले, अन्यथा आपल्याला मिळाले नसते. त्या कारणामुळे तुम्हाला मी सांगत आहे. कारण अशोक खरातची F-16 फाईल ओपन करणारा हा नीरज जाधव होय. पण रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकरचं काम काय? मग याच्यात रुपाली चाकणकरचे जे आपण व्हिडिओ बघितले, पण आपण टेबल विधीचे व्हिडिओ बघितले का रुपाली चाकणकरचे या प्रतिभा चाकणकरचे नाही? का वाटतं तुम्हाला? जे नाशिकच्या पोलीस लोकांना जे पेन ड्राईव्ह सापडलेली आहे त्याच्यामध्ये रुपाली चाकणकरचे आणि प्रतिभा चाकणकरचे टेबलावर बसलेले व्हिडिओ असेल का? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. टेबलावरचे व्हिडिओ जे आपण आतापर्यंत बघितले हे टेबलावरचे व्हिडिओ
असेल का रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकरचे? काय वाटतं तुम्हाला? कारण मनात तर प्रश्न निर्माण झालाच असेल ना, कारण आपण आतापर्यंत रुपाली चाकणकरचा आणि प्रतिभा चाकणकरचा व्हिडिओ बघितला नाही. अशोक खरात संघ फक्त व्हिडिओ कुठले बघितले ते नॉर्मल बघितले, पाय धुताना, जेवण चारताना, छत्री पकडताना, अमक करताना, ढमक करताना. पण आपण अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असेल तुम्हाला तर अगोदर आपल्याला नाशिक मधले पोलीस लोक आहेत त्यांच्यापाशी पेनड्राईव्ह आहे, त्या पेनड्राईव्ह मध्ये ते व्हिडिओ असेल का? काय वाटतं तुम्हाला? असेल का ते का नसल? अशोक खरातचे आणि रुपाली चाकणकरचे टेबल विधीचे व्हिडिओ असेल का? अशोक खरातचे आणि प्रतिभा चाकणकरचे टेबल विधी व्हिडिओ असेल का? आता प्रतिभा चाकणकर कोण? रुपाली चाकणकरची छोटी बहीण. ही बहिणीचं नाव असं आलेलं आहे की अशोक खरातने बोकस खाते बनवले होते आणि त्या बोकस खात्यामध्ये प्रतिभा चाकणकर ह्या महिलेचं नाव आलेलं आहे. आणि ह्या कारणामुळं, ह्या महिलेचं नाव आल्यामुळं शिर्डी पोलिसांनी इथला तपासणीसाठी SIT पोलिसांनी तपासणीसाठी बोलावलेलं होतं. आणि हे स्वतः सांगत होते की आमचं असं काहीच नाही, असं आहे तसं आहे. पण ते SIT पोलीस विभागातील जे कर्मचारी असतात त्यांनी सांगितलं सगळ्याच गोष्टी की प्रतिभा चाकणकर पण याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये सामील आहे. तर काय वाटतं तुम्हाला? हे ज्या महिला अशोक खरात पाशी गेल्या त्या स्वतःहून टेबलावर बसल्या की त्याने बसवलं का मजबूर केलं? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.